हॅलो एव्हरीवन. जसं आपण प्रॉमिस केलं होतं की टीईटी संदर्भामध्ये आपण काही व्हिडिओ घेऊन येतोय जेणेकरून आपल्या शिक्षकांना, काही विद्यार्थ्यांना जे टीईटी मध्ये अपियर होणार आहेत त्यांना थोडीशी का होईना आमच्याकडून मदत मिळेल. तर आता पहिला व्हिडिओ माझा घेऊन येतोय मी, तो म्हणजे इंग्लिश विषयासंदर्भातला. आता या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बेसिक इंग्लिश विषय कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात किंवा पहिला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच. सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात बेसिक टॉपिक याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हटलं तर आपल्याला मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे शब्दांच्या जाती, म्हणजेच काय थोडक्यात तर शब्दांचे प्रकार. इन शॉर्ट मी थोडीशी मराठी थोडंसं इंग्लिश अशा प्रकारची लँग्वेज वापरण्याचा प्रयत्न करेन, पण आपण एवढी काळजी घेऊया की आपण जे काही इथे डिस्कस करणार आहोत ते प्रत्येकाला इझिली थोडक्यात समजेल. पार्ट्स ऑफ स्पीच मीन्स वॉट एव्हर द वर्ड्स वी आर युझिंग while talking, while writing, those words are not from the same category, they are from the different category, and those categories are only called as parts of speech. आपण काय बोलताना सर्व शब्द सेम वापरत नाही. शब्द हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही शब्द नावं दाखवतील, सम मे डिनोट नेम, सम मे डिनोट प्रोनाउन्स, नावाच्या ऐवजी वापरलं जातं. काही एखाद्याचं वर्णन करण्यासाठी वापरलं जातं, काही ऍक्शन दाखवण्यासाठी वापरलं जातं, काही इमोशन्स, फिलिंग्स दाखवण्यासाठी वापरले जातात. अशा प्रकारच्या शब्दांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. त्या कॅटेगरीजनाच आपण म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच. मग आता पहिल्या या पाठामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा नाउन्स, ज्याला आपण नाम म्हणतो, याच्यावरती फोकस करणार आहोत. सर्वात पहिला प्रकार, द फर्स्ट part of speech is noun. Now basically from the first standard we have been learning what is a noun. Noun is the name of the person, then place, then animal, or can be included as bird also, or thing, or it can be an idea or emotion or feeling, as we can say. So in short, the nouns we call it as the name of a person. थोडक्यात आपण काय म्हणतो, प्रत्येक व्यक्तीला एक नाव आहे बघा, मग त्या नावाला आपण नाम असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं, जर रमेश घेतलं, रमेश. सो रमेश हे त्या व्यक्तीचं एक नाव आहे, म्हणजे ते नाव असेल तर पर्सनचं कोणत्याही व्यक्तीचं नाव त्याला आपण नाम म्हणू शकतो, नाउन म्हणू शकतो. प्लेस, each and every place has a special name or a general name also. Now I am standing here, that place is called as a room. आपण जातो शाळेमध्ये, that place is called as school. म्हणजे प्रत्येक प्लेस, बस स्टॉप असेल, रेल्वे स्टेशन असेल, प्ले ग्राउंड असेल, अशा प्रकारच्या प्रत्येक प्लेसचं एक नाव असतं. त्या नावाला आपण म्हणतो नाउन. मग इथे मी एक लिहितो, प्लेग्राउंड. जस्ट वन एक्झाम्पल इज इनफ टू अंडरस्टँड. थर्ड वन इज एनिमल और बर्ड. ईच अँड एव्हरी एनिमल और ईच अँड एव्हरी बर्ड हॅज इट्स नेम. फॉर एक्झाम्पल, समजा मला वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने विचारलं की सर मला वाघ बघायचा आहे, आय हॅव टू सी अ टायगर. मी म्हटलं ठीक आहे, उद्या दुपारी घेऊन तो शाळेमध्ये वर्गामध्ये शिकवताना, and I brought a box, and in that box I told the student, see, you wanted to see the tiger, no? There is a tiger in this box. Then I opened the box and the animal came out and it said meow. मग सर्व विद्यार्थी हसायला लागले. का हसायला लागले? कारण त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की that particular animal is not a tiger, that is actually a cat. म्हणजेच प्रत्येक ॲनिमलचं एक नाव असतं. सो if I write a cat, dog, or a bird name also, if I write peacock, that is also a noun. Second last, that is the name of the thing, the name of the each and everything. Thing म्हणजे काय? वस्तू. So each and everything has its name. This thing is called a marker. This is called the whiteboard. Think about in your mind. Is there anything around you that has no name? We might not know. आपल्याला माहित नसेल कदाचित, पण प्रत्येक वस्तूला एखादं नाव असतं आणि त्याच नावाला आपण म्हणतो नाम.
आता या ठिकाणी समजा मी बोर्ड लिहिलं, if I write marker, so each and everything has its name, that is a noun. And last one, the idea, name of the idea, name of the emotion, that we cannot touch. आपण टच नाही करू शकत, पण आपण फील करू शकतो. फॉर एक्झाम्पल हॅपी, हॅपी वरनं आपण हॅपीनेस, ते त्या इमोशनचं नाव झालं. That is the name of the emotion. If somebody is angry, we make the name of that emotion as anger. So happiness, anger, sadness, poor say, we make it poverty. So these are the names of the emotions. These all are included into the nouns. So in short, whatever we have learnt up to now, name of the person, each and every person has its name. Place, each and every place has the name. Animal or birds, things or ideas and emotions, या सर्वांच्या नावांना एकत्रितपणे आपण म्हणतो noun. As we have understood the concept of the nouns, we will be moving forward to the next step of it, that is the kinds of nouns. आपण nounsचे प्रकार जाणून घेऊया इंग्लिशमध्ये. सर्वात पहिल्यांदा विल बी स्टार्टिंग विथ two very important. The first one is the common noun and second one is the proper noun. इन शॉर्ट आपल्याला जर हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे कॉमनचा अर्थ काय. कॉमन मीन्स जनरल अँड प्रॉपर मीन्स व्हॉट. प्रॉपर मीन्स स्पेशल. सो एकदम सिंपल भाषेमध्ये, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया. विल बी अंडरस्टँडिंग द कॉमन नाउन फर्स्ट. कॉमन नाउन मीन्स व्हॉट. Common noun means a general name. It can be a general name of a place, it can be a general name for the person, it can be for the place also, it can be for the animal or thing. So general name means the common noun. Second one is the proper noun. Proper noun means what? A special name given to. म्हणजे ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या ठिकाणाला आपण स्पेशल नेम ठेवतो, त्या स्पेशल नेमला आपण म्हणतो प्रॉपर नाउन. आता एक सिंपल एक्झाम्पल आपण देऊया, त्याच्यामध्ये आपण अंडरस्टँड होईल आपल्याला. की समजा आपल्या शाळेची पिकनिक गेली, एखादा स्टुडंट आहे, बस थांबली आणि स्टुडंटकडे एखादा 10 रुपये आहे. तो 10 रुपये घेऊन दुकानावर गेला आणि त्या दुकानदाराला म्हटलं, अंकल प्लीज गिव्ह मी अ पॅकेट ऑफ बिस्किट वर्थ 10 रुपीज. काय वाटतं आपल्याला दुकानदार काय रिस्पॉन्स करेल? दुकानदार त्याला विचारणार, व्हॉट काइंड ऑफ बिस्किट डू यू वॉन्ट. करेक्ट ना. का असा प्रश्न विचारला? कारण बिस्किट्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजेच हे झालं जनरल नेम. जनरल नेम म्हणजे काय? जनरल नेम म्हणजे एकच वेगळ्या प्रकारचे, एखाद्या वस्तूचे वेगवेगळे प्रकार असतात त्या ठिकाणी. मग बिस्किट म्हटल्यानंतर बिस्किटमध्ये पण वेगवेगळे प्रकार आढळतात. मग त्यासाठी बिस्किट हा झाला, हे झालं कॉमन नाउन. पण समजा तोच विद्यार्थी किंवा तोच मुलगा त्या दुकानाकडे गेला आणि त्याने म्हटलं, प्लीज गिव्ह मी अ पॅकेट ऑफ पार्लेजी. मग दुकानदार काय करेल? तो पार्लेजीचा बिस्किटचा पुडा 10 रुपयाला घेईल आणि त्या मुलाला देईल. परफेक्ट. म्हणजेच बिस्किट हे झालं जनरल नेम, कारण बिस्किट्स खूप प्रकारचे आहेत. परंतु त्या बिस्किट्स मधलं बिस्किटला दिलेलं एक स्पेशल नाव आहे, जे आपण पार्लेजी. मग पार्लेजी हे काय झालं? प्रॉपर नाउन झालं. समजा तो मुलगा त्या दुकानदाराकडे गेला, इफ द चाइल्ड गोज टू अ शॉपकीपर अँड से प्लीज गिव्ह मी अ चॉकलेट. मग दुकानदार तेच विचारणार, देर आर व्हरायटीज ऑफ चॉकलेट्स अवेलेबल हिअर, व्हॉट काइंड ऑफ चॉकलेट डू यू वॉन्ट. तिथे भरपूर चॉकलेट्स आहेत, तर तुला कोणतं पाहिजे? त्याने समजा म्हटलं, आय वॉन्ट मेलॉडी. मग चॉकलेट हे झालं कॉमन नाउन, परंतु त्याचं स्पेशल नेम काय झालं? Melody. I feel do you understand? So like this, suppose there is a river. There are multiple rivers in our country, correct? So many rivers in the country. So rivers are found. One river in this particular city, another city may have the different river. So there are different rivers into the country. So river is a common noun. But when we say the Ganga,
the Yamuna, the Krishna, the Panchaganga. These are the special names given to the rivers, so they fall into the category of the proper noun. I hope you have understood. If I go to the classroom and I say, boys stand up, so all the boys will stand. But if I take a name of a particular boy saying that Ramesh, you stand up, so will all the boys stand? No. At the second time when I give the order, the particular boy named Ramesh will stand up. So Ramesh is a proper name or proper noun, and boy is a common noun. Same is applicable for the girls also. So in short, we understand common noun means general name. It means same kind of things are available, those fall into the category of common noun, whereas when we give them a special name, that falls into the proper noun. Now we go to the third part, that is the collective noun. Now collective noun is somehow a little different. Collective. So we understand from this particular word, what is the meaning of collection? Collection means a group. Correct? So collective noun that denotes a group or a collection. म्हणजे कलेक्टिव्ह नाउन आपण कशावरून समजायचं? जर एखादं नाउन जर ग्रुप दाखवत असेल किंवा कलेक्शन दाखवत असेल तर आपल्याला कलेक्टिव्ह नाउन खूप इझिली अंडरस्टँड करता येतं. फॉर एक्झाम्पल, जर मी असं म्हटलं, पहिलं एक्झाम्पल, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. आता आपल्याला मराठीमध्ये पण माहिती आहे की बर्ड्स एकत्र आल्यानंतर आकाशामध्ये जर उडू लागले तर त्या एकत्रित पक्ष्यांचा जो समूह असतो त्याला आपण काय म्हणतो? थवा म्हणतो. मग तोच थवा म्हणजे काय? एक पक्षी उडाला तर आपण त्याला थवा म्हणू का? नाही म्हणू शकत. म्हणजे पक्ष्यांचा समूह असला, ग्रुप असला तरच आपण त्याला थवा म्हणतो. मग इंग्लिशमध्ये त्याला आपण फ्लॉक म्हणतो. So a flock of birds, it denotes the group of birds. So flock is the collective noun here. If I write a swarm of bees, right? The honeybees, when they hum together. So a swarm of bees, the group of bees is called the swarm. मग swarm is a collective noun. Swarm ला आपण collective noun म्हणतो. If I say a class of students, when many students come together and they sit, we call them as the class of students. So class, flock, swarm, these all fall into the category of the collective noun because they denote the group or collection. Even we say a pride of lions, an army of soldiers, a battalion of soldiers, right? They all denote the group, and the group or the collection, that is called a collective noun. Next is a very different concept, that is an abstract noun. But before we understand this kind of noun, we have to understand the concept. आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट नाउन जर समजून घ्यायचं असेल तर ॲबस्ट्रॅक्ट ही जी कॉन्सेप्ट आहे ती आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता दोन शब्द आहेत इंग्लिशमध्ये. फर्स्ट वन इज ॲबस्ट्रॅक्ट अँड सेकंड वन इज कॉन्क्रीट. यातला अर्थ जर आपण डिफरन्स जर समजून घेतला तर आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट नाउन समजायला खूप इझी जातं. कसं? कॉन्क्रीट मीन्स व्हॉट? कॉन्क्रीट मीन्स समथिंग दॅट वी कॅन टच, दॅट वी कॅन सी. But abstract is something that we cannot touch, we cannot see. त्याला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा त्याला आपण पाहू शकत नाही. अशा प्रकारच्या नेम्स ऑफ द आयडियाज, नेम्स ऑफ द फिलिंग्स, नेम्स ऑफ द इमोशन्स, दे फॉल इन टू दिस कॅटेगरी. आणि हे ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स जे असतात ते शक्यतो ॲडजेक्टिव्ह पासून म्हणजे विशेषणांपासून किंवा वर्ब पासून बनवले जातात. सो फॉर एक्झाम्पल, सपोज आपल्याला ॲडजेक्टिव्ह घेतलं happy. From the word happy, that is an adjective, we make an abstract noun, name of the emotion, that is happiness. If somebody is sad, that is an adjective, we make it sadness. If someone is angry, we make it as anger.
If it is poor, we make poverty from it. So poverty is also an abstract noun. आता हे हॅपीनेस हा जो शब्द आहे, हॅपीनेस मीन्स आनंद आपण ज्याला म्हणतो. सो कॅन वी सी हॅपीनेस ऑफ अ पर्सन? आपण एखाद्याचा आनंद पाहू शकतो का? काही जण म्हणतील पाहू शकतो, वी कॅन सी, बट अंडरस्टँड आपण आनंद पाहू शकत नाही. आपण काय पाहतो? आपण त्याचं हॅपी फेस पाहतो. We can see the happy face of the person and then we feel that that particular person is happy. जेव्हा त्याचा चेहरा पाहतो, चेहऱ्यावर बघून आपल्याला फील होतं, हा बाबा तो हॅपी आहे. किंवा सॅड असला, अँग्री आहे, चेहऱ्यावर असे हावभावच आपल्याला समजतात की बाबा तो खूप अँग्री आहे, ही इज व्हेरी अँग्री, और हिज अँगर कॅन बी फेल्ट बाय अस. आपण त्याचा अँगर पाहू शकत नाही, तो फक्त फील करू शकतो. समजा एक वर्ब घेतला, तर हे सर्व ऍडजेक्टिव्ह झाले, हॅपी, हॅपीनेस, सॅड, सॅडनेस, अँग्री, अँगर, पुअर, पॉवर्टी. इफ यू टेक वन वर्ब दॅट इज कनेक्ट. आता कनेक्ट पासून कोणतं ऍबस्ट्रॅक्ट नाउन बनवता येतं? वी कॅन मेक द ऍबस्ट्रॅक्ट नाउन ॲज connection. Correct? So, in short, the abstract noun is something that is the name of the emotion, name of the feeling, name of the idea that we cannot touch, we cannot see, only it can be felt. The next kind of noun, that is the material noun. Now, what is the material noun? Material noun that denotes, means that shows the name of the material. So in short, it is a name of the material. आता हे इथपर्यंतच नाहीये. मटेरियल नाउन म्हणजे फक्त नेम ऑफ द मटेरियल नाही. द नेम ऑफ द मटेरियल इन इट्स ओरिजिनल फॉर्म, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या मटेरियलचं नाव म्हणजे मटेरियल नाउन नाही, पण ते मटेरियल जे ओरिजिनल फॉर्म मध्ये असतं त्याला आपण मटेरियल नाउन म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल मटेरियल नाउन म्हणजे ओरिजिनल फॉर्म म्हणजे नेमकं कसं ओळखायचं? समजा आपल्या घरामध्ये एक टेबल आहे. टेबल इज मॅन मेड, करेक्ट, आपण बनवले ते. बट व्हॉट इज द ओरिजिनल सबस्टन्स ऑर द ओरिजिनल मटेरियल दॅट हॅज बीन यूज टू मेक द टेबल? वुड, लाकूड. मग लाकूड किंवा ते वुड आपण जे म्हणतो, दॅट वुड इज द material noun because it is in the original form. Original is wood and we are making table out of it. So table is the common noun, but the original material that has been used, that is wood, it is a material noun. आपण समजा चेन बनवली गळ्यामधली. The chain is a common noun, but chain is made up of what? चेन कशापासून बनवली? ओरिजिनल. Original is gold. So gold is the material noun. Correct? If we are having a bracelet in the hand, so bracelet is made up of silver. So original is silver. So silver is actually the material noun. म्हणजे मटेरियल नाउन हे समजण्यासाठी आपल्याला हे समजणं गरजेचं असतं की एखादी गोष्ट बनवण्यासाठी कोणत्या ओरिजिनल गोष्टीचा वापर केलेला आहे, मूळ गोष्ट. मग त्या मूळ गोष्टीचं नाव म्हणजेच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो मटेरियल नाउन. Now apart from this common, proper, collective, abstract and material noun, there are two more types of nouns that we have to understand. The first one is countable noun and second one is uncountable noun. Now here we understand countable means what? You are able to count. Uncountable means what? You are unable to count, means in short you cannot count. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. त्या उदाहरणावरून आपल्याला इझिली समजून जाईल की बाबा काउंटेबल आणि अनकाउंटेबल कसं ओळखायचं. समजा एखादं वर्गामध्ये आपल्या बसतो, वर्गामध्ये बेंचेस आहेत. आपण बेंचेस काउंट करू शकतो का? येस, ऑफकोर्स वी कॅन काउंट. सो 1 2 3 4, 1 bench, 2 benches, 3 benches, 4 benches. In that 10 15, as many as we can count the benches. We can count the chairs, we can count the markers, correct? So we can count the things that we can count, they fall into the countable nouns. So
table, chair, bench. Rivers also we can count. River. You can count the boats. You can count ball. Correct. So these all can be counted as 1, 2, 3, 4, and these all nouns are into the countable nouns. जेव्हा याचं एक वचन असतं, सिंग्युलर फॉर्म असतो ना, त्यावेळी आपण त्याच्या अगोदर अ किंवा एन वापरतो, आर्टिकल्स. आता आर्टिकल्स विषयी आपण एक स्पेशल सेशन घेऊया अंडरस्टँड करण्यासाठी, ऑल 3 आर्टिकल्स. पण सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की हे जे काउंटेबल नाउन्स आहेत त्याच्या अगोदर आपल्याला आर्टिकल यूज करावं लागतं, अ किंवा एन. अ चेअर, अ बेंच, अ रिव्हर, अ बोर्ड, अ बॉल, अशा प्रकारचं. पण अनकाउंटेबल नाउन्स जे असतात त्या अनकाउंटेबल नाउन्सच्या पूर्वी आपण हे वापरत नाही. आता एक सिंपल गोष्ट, समजा आपण दुकानावर गेलो आणि शॉपकीपरला विचारलं, असं म्हणू शकतो का आपण, हे गिव्ह मी 1 राईस? नाही म्हणू शकत. का? बिकॉज राईस इज अनकाउंटेबल. 1 राईस म्हणू शकत नाही. वी कॅनॉट काउंट इट, वी कॅन मेजर इट. आपण ते मेजर करू शकतो, काउंट नाही करू शकत. Instead you can say 1 kg of rice, half kg, 2 kgs or 5 kgs. म्हणजेच राईस आपण 1, 2, 3, 4 म्हणू शकत नाही. Even if you go to purchase petrol, can you say, oh, give me 1 petrol or 2 petrols? No. So petrol is also an uncountable noun. If we speak about oil also, so oil आपण म्हणू शकतो का 1 oil, 2 oil? नाही म्हणू शकत. म्हणजे ऑइल हा जो घटक आहे, हे सर्व घटक आपण राईस, पेट्रोल, ऑइल, हे 3 फक्त एक्झाम्पल घेतली आपण, त्याच्या बरीचशी एक्झाम्पल्स आहेत. मग ही सर्व पडतात अनकाउंटेबल मध्ये, जे आपण 1, 2, 3, 4 म्हणू शकत नाही. परंतु यांनाच आपण काउंटेबल मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. कसं करू शकतो? हाऊ कॅन वी कन्वर्ट देम इनटू द काउंटेबल नाउन्स? आपण काहीतरी ऍड करायचं. फॉर एक्झाम्पल, अ पॅकेट ऑफ राईस. करेक्ट. हिअर अ बॉटल ऑफ पेट्रोल, a bottle of oil. You can say 1 bottle, 2 bottles, 3 bottles of oil. You can say even 1 packet of rice, 2 packets of rice, 3 packets of rice. So in short, त्यांना हे ओरिजिनली अनकाउंटेबल आहेत, परंतु आपण त्यांना काउंटेबल पण बनवू शकतो. So apart from those major 5 or main 5 kinds of nouns, there are 2 more those are countable and uncountable nouns as well. आता आपण या टॉपिक वरची काही उदाहरणं बघूया, एक्सरसाइज बघूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला हा पार्ट कुठपर्यंत त्याचं आकलन झालेलं आहे, हाऊ फार वी हॅव अंडरस्टूड द टॉपिक. या ठिकाणी आपल्याला 5 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत बघा. त्यातले पहिले 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडवून दाखवतो. पुढचे 3 एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. द फर्स्ट एक्झाम्पल इज द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द गार्डन. सो व्हॉट डू यू थिंक? व्हॉट इज द नाउन? द फर्स्ट वन इज द चिल्ड्रन. Correct. Children falls into which category? That falls into a common noun. And one more is there, garden. Garden is the name of the place. Correct. And name of the place is also a noun. त्यामुळे ठिकाणाचं नाव आहे, त्यामुळे गार्डन पण काय झालं? कॉमन नाउन झालं. So in the first sentence there are 2 nouns. Children is a common noun. Garden is also a common noun. सेकंड वन, द टीम ऑफ प्लेयर्स वन द मॅच. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर त्या ठिकाणी आपल्याला इझिली समजतं. पहिला आहे प्लेयर्स. प्लेयर्स फॉल्स इनटू विच कॅटेगरी? कॉमन. करेक्ट. आता या प्लेयर्सचा पण ग्रुप दिलाय बघा. प्लेयर्सचा ग्रुप असल्याला आपण काय म्हणतो? टीम म्हणतो. मग टीम कशामध्ये येतं? कलेक्टिव्ह नाउन मध्ये येतं. अजून एक नाउन आहे त्या ठिकाणी, मॅच. मॅच इज अ कॉमन नाउन. आता 2 उदाहरणं आपण सोडवली. मग याच्यामध्ये कॉमन, प्रॉपर, कलेक्टिव्ह, ॲब्स्ट्रॅक्ट आणि मटेरियल नाउन आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. पुढचे 3 एक्झाम्पल्स आहेत. ती एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याची आन्सर्स टाका. मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. तिसरं एक्झाम्पल आहे, द कमिटी प्रेज राहुल फॉर हिज ऑनेस्टी. चौथा आहे, द फ्लीट ऑफ शिप्स सेल्ड अक्रॉस द ओशन. आणि 5वा आहे, द आर्मी डिस्प्लेड करेज ड्युरिंग द वॉर.
मग तिसरं उदाहरण, चौथं उदाहरण आणि पाचवं उदाहरण म्हणजे 3, 4, 5 ही जी वाक्य आहेत त्यामधले काइंड्स ऑफ नाउन्स तुम्ही ओळखायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला विसरू नका. अँड of course, share this channel with your friends and the other teachers who have been appearing for the TET examination. Thank you so much and keep watching.